नमस्कार, मी डॉक्टर शारदा, दुर्वांकूर आयुर्वेद अँड फर्टिलिटी सेंटरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज मी आपल्या मेन अहिल्यानगर सेंटरला आहे आणि आज माझी पेशंट ऋतुजा आणि सागर भोसले कडा आष्टीवर्ण आलेले आहेत. तुमचा जिल्हा बीड येतो का नगर? बीड जिल्हा. बर, तर ती तिच्या बाळाला साईराजला घेऊन आलेली आहे. साईराजचा उद्या बर्थडे आहे आणि आज त्याचं बर्थडे सेलिब्रेशन आपण त्याच्या जन्मस्थळी म्हणजे प्रणव हॉस्पिटलला आज आपण इथे करणार आहोत. तर ऋतुजा, तुझ्या लग्नाला किती वर्ष झाली होती? 6 वर्ष झाले होते पूर्ण. 6 वर्ष झाली होती. 6 वर्षांनंतर तुला साईराज झालेला आहे आणि तो किती गोंडस बसला आईच्या मांडीवर शांतपणे. नम्र बाळ आहे अगदी. शांत आहे तो असा. त्रासदायक नाही. त्रास नाही देत बिलकुल. पप्पावर गेला का मग? पप्पावर गेलाय. बर. आणि सगळा इफेक्ट दुर्वांकूर आयुर्वेदिकचा आहे. पंचकर्म झाले त्याचे. हो, दोघांचंही झालं होतं खरं. ट्रीटमेंट पण झाली आणि खूप खुश आहोत. पूर्ण युनिटमध्ये प्रणव हॉस्पिटल, दुर्वांकूर हॉस्पिटल आणि पूर्ण स्टाफ मॅडम तर गोंडस पाडले. हो ना, हो ना. तर सागर, ऍक्च्युली तुमचा त्यावेळेस आयुर्वेदावर विश्वास नव्हता, लिटरली नव्हता. तुम्ही कसे आले होते म्हणजे आपल्याकडे? 6 वर्ष लग्न झाले म्हणून आले का कुणी सांगितलं होतं काय? आमचे एक मित्र आहेत, ते पण आपल्या फार्मा फील्ड मध्येच आहे. हो. त्यांना माझे रिलेटिव्ह असल्यामुळे बरीच हिस्ट्री माहित होती त्यांना. असं झालं मिस कॅरेज होते आमचे पहिले 4-5. त्यामध्ये मग तू म्हटलं एकदा आपण सहज तू ट्राय करून बघ. एकदा जाऊन ये मॅडमकडे, तुला काय वाटतं काय नाही. मग आम्ही फर्स्ट टाइम आलो त्यावेळेस सर एक आल्यानंतर मग आम्हाला थोडा होप्स वाटला, आयुर्वेदिकवर थोडा विश्वास आहे. म्हणजे हे इथूनच आलो होतो आम्ही की आता हे बरंच काय ॲलोपॅथी मेडिसिन भरपूर घेतलं, त्यात पण काही होत नाही. मग आम्ही असं विचार करत होतो, मी वैयक्तिक किंवा टेस्टी बेबी वगैरे असं काही प्रयत्न, म्हणजे माझा वैयक्तिक विचार होता. पण आपण एक लास्ट चान्स घ्यावा म्हणून एक आपण आयुर्वेदाकडे मी थोडं डायव्हर्ट झालो पूर्ण. मी केल्यानंतर आल्यानंतर मला एक पहिल्या महिन्यामध्ये आम्ही आलो, ट्रीटमेंट घेतली आणि आमचं थोडं रिलेटिव्ह थोडं हे झालं. मग आम्ही 3 महिने परत गॅप बसला. मॅडम आम्हाला तेच परवडलं, तुम्हाला करायचं असेल तर एकदम पूर्ण करा तरच तुम्हाला रिझल्ट भेटेल. माझं ओरडणं कळलं ना. त्याचा आम्हाला फळ आहे चांगलं. म्हटलं ठीक आहे मॅडम. मग त्यांना आम्ही थोडी जिनियर म्हणजे सिरियस गोष्ट होती, ते जायचं थोडं हे झालं आलेलं होतं. त्यामुळे मग नंतर आम्ही जे ट्रीटमेंट घेतली, मग ते कोणती ट्रीटमेंट नाही होती, कोणती व्हिजिट नाही होती, कोणती गोळी होती नाही, कोणते इंजेक्शन किंवा काही विषय येत नाही. समजा पूर्ण आयुर्वेदिकच्या पद्धतीनेच आम्ही पूर्ण जेवढे होते त्याचे ट्रीटमेंट फॉलोअप सगळं पूर्ण व्यवस्थित घेतलं. सागर, तुम्हाला असं वाटतं का त्यावेळेस तुमचं पंचकर्म करण्याआधीचे तुम्ही आणि आत्ताचे तुम्ही याच्यात खूप फरक आहे? म्हणजे तुमच्या पर्सनॅलिटी मध्ये दोघांच्या एकदम फरक पडला. म्हणजे आयुर्वेदामधनं बाळ तर होतं पण तुमचं लाईफच चेंज होऊन जातं. थोडं नैराश्य जे होतं समजा जीवनातलं, ते मी थोडं असं एकदम काय म्हणतात ते असं एक्साइटमेंट आलं. रिन्युअल कसं करतं एखादा किंवा मग सर्व्हिसिंग झालं पूर्ण बॉडी असं झालं. तर तुम्हाला जेव्हा मी सांगितलं की शुद्धीकरण करावं लागणार आहे, उत्तरबस्ती करावं लागणार आहे, तर तुम्ही कसं काय ऐकलं माझं? म्हणजे तुम्हाला असं वाटलं नाही का फक्त ऋतुजाच करावं, मी का करावं, मॅडम म्हणतायत तर मग म्हणजे असं? ते स्वतः फार्मासिस्ट आहेत ते, म्हणजे मेडिकल फील्ड मधलेच आहे. आणि जेव्हा मेडिकल फील्ड मधले पेशंट्स असतात ते बऱ्याच वेळेला गुगल सर्च करतात, म्हणजे स्वतःच डोकं खूप वापरतात. पण तुम्ही थोडं त्याच्या ऑपोजिट निघले, तुम्ही ऐकलं माझं सगळं. तर असं मी म्हटलं आपण ही गोष्ट कशी आहे, जर आपण व्यवस्थित जर रिझल्ट पाहिजे असेल तर मॅडमने मला सांगितलं होतं की तुम्ही दोघांनी करताल ते अजून चांगलं राहील. हिने केलं तर बेटरच आहे, तुम्ही दोघं करताल एकदम बेस्ट राहील. त्या इथून आम्ही म्हटलं ठीक आहे जाऊ द्या, काय असं बी आपण इतके दिवस भरपूर पुण्यामध्ये 5 अबॉर्शन झाले ना तुझे? पुण्यामध्ये नगरमध्ये आम्ही भरपूर एकदम सध्या डॉक्टरांना पण दाखवलं होतं, जिनेलॉजिस्टला पण दाखवलं होतं, पण ते म्हटलं कुठेच काय प्रॉब्लेम नाही. म्हटलं पण चला ठीक आहे, आता एवढं निसर्गाने आपल्याला पूर्ण नवरत्नासारखेच काही मेडिसिन आहे, त्यांचा मी काहीतरी फायदा होतोच आपल्या शरीरामध्ये. म्हटलं चला जाऊ आपण घेऊ ट्रीटमेंट. आयुर्वेदिक खूप छान आहे,
माझं तर खूप जणांना असं म्हणजे वैयक्तिक म्हणणं आहे की बाबा तुम्ही खूप छान आणि खूप छान रिझल्ट येतो. आपली औषधं कशी वाटली तुम्हाला विशाल सर, सागर सर? औषधं फार म्हणजे तुमचे औषध आहे, तुमचे युनिक औषध आहेत जे की कुठं भेटत नाही मला. हो. ते तुम्ही तयार करतात आणि त्यात काय आहे ते तुम्हाला माहिती. त्याचा रिझल्ट पण आता आम्हाला कळलेला आहे आणि पूर्ण जगाला मी दिसतोय. त्यामुळे मग त्या तुमच्या मेडिसिन सारखं म्हणजे मी म्हणतो काय ते हिऱ्यासारखे मेडिसिन आहेत काय ते इफेक्ट दाखवतात पूर्ण. हो, बॉडीवर इफेक्ट दाखवतात कारण ते प्युअर असतात. Pure. जसं आपण सेंद्रिय शेती, गिर गाईचं दूध, सेंद्रिय भाजीपाला, तसं तुम्ही जेवढे प्युअर मेडिसिन प्रेग्नन्सी मध्ये खाल किंवा त्याच्या आधी खाल तेवढं तुम्हाला प्युअर बेबी जन्माला येतं. एकदम नैसर्गिक असतं. आमचं कॅल्शियम, आयर्न हे सगळं प्युअर असतं पूर्ण आणि सत्वयुक्त असतात सगळी मेडिसिन्स आपली. त्यामध्ये त्याचे रिझल्ट पण छान येतात. तर ऋतुजा आणि सागर, ज्या क्षणी बाळाने जन्म घेतला तो क्षण तुमच्यासाठी कसा होता? कसा होता? म्हणजे आयुष्यातला एकदम मोठा अविस्मरणीय. म्हणजे आम्ही पूर्ण नैराश्य झालो जीवनात. म्हणजे जीवनात म्हणजे काय भरपूर अडचण पाठापासून झाले होते त्यामुळे थोडी डिप्रेशन येणार हे म्हणजे साहजिकच आहे. पण त्यातून नाही काही आपल्याला सूर्याचा किरण दिसला आणि मस्त लक्ष प्रकाश आमच्या समोर आला. आम्ही एवढे खुश, आमचे घरचे पण खुश, पूर्ण एकदम पूर्ण आमची मुस्लिम फॅमिली पूर्ण टोटल खुश होती सगळ्या गोष्टींमध्ये. ऋतुजा तू काय बोलणार? तुला काय आज सागर सर तुला बोलायचा चान्स देते नाहीये. त्यांना किती बोलू आणि किती नाही असं झालंय. पण तुझा काय होता क्षण किंवा अनुभव बाळ जेव्हा तू फार टेन्शन घ्यायची प्रेग्नन्सी मध्ये सुद्धा आणि मेन म्हणजे ऋतुजाची ट्यूब पण ब्लॉक होत्या. ट्यूब ब्लॉक, त्या ट्यूब आधी लॅप्रोस्कोपीत सुद्धा तिच्या ट्यूब ओपन झाल्या नाही. त्या ट्यूब आपण ओपन केल्या, प्लस तिला टॉर्चचं इन्फेक्शन होतं, 5 वेळा अबॉर्शन झाल्यामुळे ते इन्फेक्शन प्लस ट्यूबचं इन्फेक्शन, अशा दोन्ही गोष्टींमुळे तिला प्रेग्नन्सी राहत नव्हती. तर आधी आपण ट्यूब ओपन केल्या, मग तेव्हा सागर सरांचा विश्वास वाढला आयुर्वेदावरचा. तर ते थोडं फार्मसीच असतं मग त्यांना आधी वाटायचं की मी एवढे मोठे मोठे हॉस्पिटल्स केले, आम्हाला कुठे गुण आला नाही आणि इथं काय आपल्याला गुण येणार, असं साहजिक कोणाच्या पण मनात येणार. माझ्या पण मनात येईल जेव्हा मी कुठे दुसरीकडे उपचार घ्यायला जाईल. पण जेव्हा ऋतुजाला फरक पडला तेव्हा मग सागर सरांचा आपण पंचकर्म उत्तरबस्ती केले. तर तुझा काय अनुभव, दुर्वांकूरचा स्टाफ असू दे किंवा माझ्याबद्दल काय बोलू शकशील? आधी आले होते तेव्हा मला वाटलं नको घ्यायला आयुर्वेदिक ट्रीटमेंट. आले परत 6 महिने आलेच नाही. परत आले, मग दुसरीकडे घेतली तर काही फरक नाही, काही नाही. मग आले त्याच्यानंतर फरक वाटला. पिरियड्स इरेग्युलर होते ते रेग्युलर झाले. ट्यूब ब्लॉक होती ते ओपन झाल्यानंतर उत्तरबस्त्या वगैरे केल्या, पंचकर्म केल्या ना. पंचकर्म मध्ये मग असं ट्यूब ओपन झाल्यासारखं वाटलं मला, नाही का. आणि पंचकर्म केल्यानंतर 1 महिन्याच्या नंतर तर लगेच प्रेग्नन्सी पण राहिली मला. लगेच रिझल्ट लगेच रिझल्ट आला. म्हणजे मला आयुर्वेदात असं वेळ लागतो वेळ तर लागलाच नाही, लवकरच म्हणजे फरक पण पडला मला 1 वर्षात. म्हणजे आयुर्वेद आपण थोडं मॉडर्न ऍस्पेक्टनी देतो. म्हणजे ट्रीटमेंटचे जे काही प्रोटोकॉल्स असतात, इन्व्हेस्टिगेशन, शेवटी मी सर्जन पण आहे. सर्जन असल्यामुळे मला पूर्ण ॲलोपॅथी आणि आयुर्वेद या दोन्ही शास्त्रांचं व्यवस्थित नॉलेज आहे. आणि मग जिथं आयुर्वेद बेस्ट आहे तिथं मी आयुर्वेद करते. आणि जिथं ऑपरेट वगैरे करायचंय, अर्थात आयुर्वेदामध्ये सुद्धा ऑपरेट असतात. सुश्रुताचार्य हे पहिले सर्जन आहेत आयुर्वेदाचे. लोकांना असं वाटतं की फक्त काढे घेणं, गोळ्या खाणं किंवा चूर्ण खाणं म्हणजे आयुर्वेद, असं नाहीये. आयुर्वेदामध्ये सुद्धा बालरोग तज्ञ आहेत, स्त्रीरोग तज्ञ आहेत, मेडिसिन्सचे डॉक्टर आहेत, सर्जन आहेत. हे सगळं आयुर्वेदाच्या पण फॅकल्टी असतात, पण सर्वसामान्य लोकांना त्याची माहिती नसते. तर ह्या जेव्हा आपण मॉडर्न ऍस्पेक्टने आयुर्वेद करतो तेव्हा मी गोळ्या सुद्धा अगदी सत्वयुक्त काढलेल्या आहेत. त्या दिसायला छोट्या छोट्या गोळ्या दिसतात किंवा अशा फार कडवट वगैरे वाटत नाही, पण ते प्युअर असतात. त्याच्यामुळे एकदम सत्व वापरतो आपण चूर्णाचं, त्यामध्ये ते रिझल्ट छान असतात. तर तू इतरांना काय सांगशील ऋतुजा? इतरांना सांगेल की म्हणजे आयुर्वेद हे बेस्टच आहे. तुम्ही पण म्हणजे आयुर्वेद एकदा ट्राय करा. नैराश्य होऊन माणसाला वाटतं की काय फरक पडतो नाही पडतो, पण पडतो. आयुर्वेद फरक पडतो, दम्मानी पडतो. असं सातत्य असेल तरच. सातत्य, पथ्य, ही गोष्ट महत्वाची. सातत्य फार महत्वाचं. माझा विश्वास मेन म्हणजे तुम्ही जर विश्वास ठेवला तरच फरक आहे, नाही तर खरंय. श्रद्धा, सातत्य, श्रद्धा सबरी होतो ते आहे. तुम्ही श्रद्धा ठेवा, सबरी पण ठेवा लागेल तुम्हाला. सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टरांवर विश्वास ठेवला पाहिजे. ते एक महत्वाचं आहे, नाही तर मग नाही.
हो खरंय. डॉक्टरांवर विश्वास असणं, डॉक्टरांच्या उपचार पद्धतीवर विश्वास असणं, कारण समोरच्याला ही ट्रीटमेंट माहिती नसते. मग का सांगतायत बाबा मॅडम, असं साहजिक वाटणं साहजिकच असतं. परंतु आम्ही तुमच्या चांगल्यासाठीच सांगत असतो. आणि सागर आणि ऋतुजा, तुम्ही इथे आलात, तुमच्या वेळात वेळ काढून. आता आपण बाळाचा बर्थडे करणार आहोत साईराजचा. आता ती मुवमेंट येणार आहे, पण तुम्ही खरंच, उद्या बर्थडे आहे आणि आज तुम्ही आलात इथे आमच्या विनंतीला मान देऊन, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि पुढच्या प्रवेशासाठी खूप शुभेच्छा साईराजला पण. आवडतो जरा खायचो पण सागर जनार्दन भोसले, मी राहणार आष्टी. तर मी माझ्या लग्नाला 6 वर्ष होऊन गेली होती पहिले. 6 वर्षांमध्ये आम्ही एक 5 तरी मिसकॅरेज झाले होते आमचे, म्हणजे मिसेसचे माझ्या. तर आम्ही नगरमध्ये पण नामांकित 2 डॉक्टरांची ट्रीटमेंट होती, त्यात आम्हाला रिझल्ट नाही आला. त्यानंतर आम्ही मग ते 2 नामांकित डॉक्टर म्हटले एकदा पुण्याला पण जाऊन बघा तुम्ही. आम्ही पुण्याला जेनेरोलॉजिस्टकडे गेलो, कारण की आमच्या मामाची मुलगी होती ही. तर हे असं असताना आम्ही तिथे 1 वर्ष ट्रीटमेंट घेतली. त्यांनी आमच्या भरपूर टेस्ट केल्या. तर टेस्ट सगळ्या नॉर्मल आल्या. मग नॉर्मल आल्या तर मग म्हटलं अरे यार, आपलं तर काही दोष नाही. दोघांच्या टेस्ट झाल्या होत्या, त्याच्या तिच्या पण आणि माझ्या पण. या दोन्ही बी टेस्ट करून नॉर्मल रिपोर्ट असताना म्हटलं आपल्या लाईफस्टाईल मध्ये पण थोडं माझा चेंज होता, की आपण काहीतरी आता हे आयुर्वेद एक मी फार ऐकून होतो आणि ॲलोपॅथीचं भरपूर ट्रीटमेंट घेतली होती. त्यात काही रिझल्ट नाही येत. तर आमच्या घरचे मला म्हणायचे, मित्र आपण टेस्टी बेबी करू. पण आपला प्रॉब्लेम थोडा असा होता की गर्भ टिकत नव्हता. आपण जरी टेस्टी बेबी केलं तरी ते टेस्टी बेबी केल्यानंतर पण ते टिकलं पाहिजे. मग मी म्हटलं नको, आपण चला एकदा. आमच्या मित्रांनी मला इथं सजेस्ट केलं. डोके सर मित्र आहेत माझे, त्यांनी मला सांगितलं एकदा तुम्ही या मॅडमकडे जाऊन या. त्यांचं वर्ल्ड गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्यांचं नाव आहे. मी म्हटलं अरे, नगरमध्ये आणि एवढा मोठा आयुर्वेदाचार्य, खूप माहिती असणार. वर्ल्ड गिनीज बुक मध्ये जर नोंद असेल तर काहीतरी क्वालिटी असतीच, हे एवढं मला बेसिक माहित होतं. मग आलो आम्ही एकदा. त्यानंतर त्यांना भेटलो, असं असं आहे. त्यांनी आमच्याकडून पूर्ण हिस्ट्री घेतली, असं असं. ते म्हटले एक तुम्ही एवढ्या गोळ्या घेऊन बघा. मग आमचा थोडा वैयक्तिक घरचा प्रॉब्लेम असतो, मग आम्हाला 2-3 महिने येता नाही आलं. नंतर ज्यावेळेस आलं त्यावेळेस मॅडम बोलले आम्हाला की बाबा तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही हे एकदम पूर्ण काय म्हणतात ते सातत्य ठेवून आणि प्रॉपर ट्रीटमेंट घेऊन करत असाल तरच तुम्ही या आणि तरच फॉलोअप घ्या. दोघे पण, मी तुम्हाला दोघांना बी औषध देणार आहे, दोघांना बी. ही ऋतुजामध्ये प्रॉब्लेम आहे असा नाही विषय, तुम्हाला पण गोळ्या घ्याव्या लागतील. तुम्हाला बी तुमचे बी टेस्ट ज्या आहेत नॉर्मल येतात, तिच्या पण नॉर्मल आहेत. पण यात कसं असतं, रोजची जी लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये काय होतं, आता रोज मला 11-12 झोपायला असतात. म्हणजे काय होतं, हीट वाढते शरीरात. जागरण, ह्या जेवण टाइमवर नाही. दुकानावरनं घरी गेल्यानंतर मग जे जेवण होतं 11-12ला ते पचत नाही. याचं कंटिन्युअसली जर आपलं 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष जर हीच लाईफस्टाईल असेल तर मग त्यामुळे आपल्याला माहिती आहे शरीरामध्ये हीट वाढतीये किंवा मग पूर्ण लाईफस्टाईल चेंज होते. म्हटलं चला ठीक आहे. मग मॅडम सोबत आमचं बोलणं आलं, मॅडम असं असं. ते मॅडम म्हटलं की तुम्ही हे बाळ तुम्हाला दोघाला पाहिजे, त्यामुळे तुम्ही दोघं पण जे तुम्ही ट्रीटमेंट घेतात ती दोघांनी पण घ्या तुम्ही. आणि जर पंचकर्म करायचं असेल तर मग 100% मी असं तुम्हाला घरचा सल्ला देईन की तुम्ही दोघांनी पण करा. मग मी ठीक आहे म्हटलं, चालतंय. मी घरी गेलो, एक 15 दिवस विचार केला. नंतर मॅडम म्हणलं हा चालेल मॅडम, ठीक आहे करू आपण. मग मी थोडा विचार केल्यानंतर मी म्हटलं नाही, आपण करायचं तर आपल्याला दोघांना पण एकदम व्यवस्थित पाहिजे, एकदम छान. जे की बाबा आतापर्यंत आपण ज्या गोष्टी चुकलो, आपण जो ट्रॅक किंवा रोड चुकलो होतो ते आता कुठेतरी बरोबर ट्रॅकवर आलो. आणि याचा मेन म्हणजे काय, साईड इफेक्ट कुठलाच नाही आयुर्वेदिक.
त्यामुळे ठीक आहे म्हटलं, जाऊ दे ना, आपण एवढे आता आतापर्यंत भरपूर पैसे घातले सर मी त्यामध्ये, मग ठीक आहे अजून मी जातील, फक्त पैसे जातील एवढाच विषय आहे. म्हटलं जाऊ द्या, काही अडचण नाही. मग ठीक आहे, आम्ही आयुर्वेदाकडे वळालो. मग त्यानंतर आम्ही दोघांनी पण पंचकर्म केलं. तर पंचकर्माचा आम्हाला खूप छान रिझल्ट आला, खूप छान रिझल्ट आला. मी पुण्यामध्ये डीएनए फ्रॅगमेंटेशन ही एक्सपॉमची टेस्ट आहे, ती पण गेली होती. म्हटलं त्यात काय प्रॉब्लेम असेल, ती पण एकदम स्वच्छ छान रिझल्ट रिपोर्ट आलेला आहे माझा त्यात. पण नाही, डॉक्टर काय म्हटलं, तुम्ही करून घ्या. काय असतं की सगळ्या गोष्टी दोन्ही पण, एखादी काय म्हणतात गाडी चालायची म्हणजे दोन्ही टायर आपल्याला व्यवस्थित पाहिजे. मला ठीक आहे, मॅडम आम्ही दोघांनी ऐकलं, करून टाक. मग छान आम्हाला 9 महिने तिला बेड रेस्ट होता, आम्ही पण भरपूर काळजी घेतली. त्यानंतर मग ट्रीटमेंट पण छान झाली, औषधं गोळ्या टाइम टू टाइम सगळं व्यवस्थित झालं. छान समज झाला आम्हाला, आम्ही खूप आनंदी.